नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठीच्या परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्द लिहा हा प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आपल्याच पुस्तकामधले शब्द येतात. त्याच्यामुळे आपल्या पुस्तकामध्ये जे जे काही शब्द आहेत त्यांचे विरुद्धार्थी शब्द मी या ठिकाणी एकत्र केलेले आहेत, जे आता आपण बघणार आहोत. आणि एवढे केले तरी पण सफिशियंट आहे, याच्या बाहेरचं काही तुम्हाला एक्झाममध्ये नाही येणार. सो लेट अस स्टार्ट. पहिला आहे तिमीर. तिमीर म्हणजे अंधार आणि त्याच्या अपोजिट येणार आहे प्रकाश. त्यानंतर आहे श्रीमंती, त्याच्या अपोजिट येणार आहे गरिबी. अर्थ अनर्थ, हसणे रडणे, नवीन जुने, नवे जुने असं पण येऊ शकतं. आळस उत्साह, आदर अनादर, आस्था अनास्था, आपुलकी दुरावा, सुख दुःख, पाप पुण्य, स्वार्थ निस्वार्थ, स्वार्थी निःस्वार्थी असं पण येऊ शकतं. लबाडी प्रामाणिकपणा, खरेपणा खोटेपणा किंवा खरं खोटं असं सुद्धा येऊ शकतं. निरर्थक अर्थपूर्ण, ऐच्छिक अनिवार्य, दुर्बोध सुबोध, मऊ टणक, धाकटा थोरला, अंध डोळस, पक्की कच्ची, गार गरम. मजा येते ना. ओके, चलो नेक्स्ट आहे वैयक्तिक सार्वजनिक. सुरुवात शेवट. तुम्ही अजून एक ट्राय करू शकता. तुम्ही स्वतः हाईड करा जे काही विरुद्धार्थी शब्द आहेत तर ते, आणि तिमीर बघितल्या तुम्हाला प्रकाश आठवला पाहिजे, ठीक आहे. किंवा व्हिडिओमध्ये मध्ये पॉज करत पण तुम्ही हे करू शकता. वैयक्तिक सार्वजनिक. सुरुवात काय असलं पाहिजे, शेवट. जमा खर्च, उधळपट्टी काटकसर, जन्म मरण, सोय गैरसोय, अनाथ सनात, अवरोह आरोह, अल्पायुषी दीर्घायुषी, सजातीय विजातीय, दुमत एकमत. त्यानंतर पुढे पण आहेत खूप सारे शब्द आहेत आपल्याकडे आणि एवढे पुरेसे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही पडणार. सत्य असत्य यासोबतच चूक बरोबर असं पण येऊ शकतं. सुंदर कुरूप, भडक फिकट, संपूर्ण अपूर्ण, पांढरा काळा, प्रचंड चिमुकले, सुखावतात दुखावतात. तुम्हाला शब्द पाहून आठवत आहे का की हे शब्द कुठल्या कवितेमधले किंवा कुठल्या पाठामधले असू शकतात? ते जर आठवत असेल ना तर कमाल, म्हणजे तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे. मान अपमान, आवड नावड, जिवंत मृत, कृतज्ञता कृतघ्नता, इवन कृतज्ञ कृतघ्न असं पण येऊ शकतं. सेवक मालक, स्वतंत्र पारतंत्र्य, अलीकडे पलीकडे, दूर जवळ, शहर खेडे, ऊन सावली, हसणे रडणे. आय गेस रिपीट झालं आहे का? असू दे, ठीक आहे. आता नंतर, वास्तव अवास्तव, चांगले वाईट, ओळख अनोळख, ओळखीचा अनोळखीचा सेम, पूर्वज वंशज, गुण अवगुण, जास्त कमी, आवश्यक अनावश्यक. खरं तर खूप सारे शब्द हे जनरलच आहेत जे आपण रोज पण वापरतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की यामधले कोणते असे शब्द आहेत जे तुम्हाला याच्या आधी नव्हते माहीत किंवा नव्याने कळलेले आहेत. ते शब्द तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. सो दॅट अर्थातच इतरांना पण हेल्प होईल की त्यांना पण त्या शब्दांवरती जास्त फोकस करता येईल. बाकी तर जनरल शब्द सगळ्यांना माहिती असतातच. नेक्स्ट आहे नापीक सुपीक, थोडेसे जास्त, खोटी खरी, घट्ट सैल, रीते भरलेले, उठलो बसलो, वर्णनीय अवर्णनीय, भूतकाळ भूतकाळ वर्तमानकाळ, इवन भूतकाळ वर्तमानकाळ असं पण येऊ शकतं. एक मिनिट हां. नेक्स्ट आहे रात्री दिवसा, कडक नरम, विनम्र उद्धट, स्वच्छता अस्वच्छता, सावकाश जलद. ठीक आहे, डन. अरे अजून आहेत, वेट. ओके. स्वच्छ अस्वच्छ, नंतर आधी, सजीव निर्जीव, आरंभ अखेर किंवा शेवट किंवा अंत हा पण चालेल. सुरुवात सांगता, उदय अस्त, राग प्रेम, कोप ममता, आधुनिक प्राचीन, दुष्कर्म सत्कर्म. सत्कर्म असं नाही लिहित, हा लिहिताना चुकलेला शब्द आहे. कसं लिहायचं बघा, सत्कर्म. ओके, ते सत्मार्क झाले चुकून, सॉरी. सत्कर्म असा लिहायचा आहे. हे लेखन नियमानुसार अचूक शब्द लिहा वगैरे येतात ना, त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. शिस्त बेशिस्त, राग लोभ, नावडो आवडो, वियोग मिलन, दूरभिमान अभिमान. दूरभिमानला स्वाभिमान नाही लिहायचं, अभिमानच लिहायचं. दास मालक, कृपा अवकृपा, सहिष्णू असहिष्णू,
या ठिकाणी पण थोडंसं लिहिताना मिस्टेक झाली आहे, असहिष्णू असं असलं पाहिजे होतं. नेक्स्ट आहे स्वातंत्र्य, पारतंत्र्य, व्यर्थ, सार्थ, काळोख, उजेड, चवदार, बेचव, मूक किंवा अबोल असेल तर त्याला अपोजिट आहे बोलका, थंड, गरम किंवा उष्ण, कल्याण, अकल्याण, वैयक्तिक, सामूहिक, माणुसकी, माणुसकीहीनता, समारोप, सुरुवात, स्मरण, विस्मरण, मर्यादित, अमर्यादित. तर अशा प्रकारे खूप सारे शब्द आपण पाहिलेले आहेत. आय गेस 90-100 वगैरे शब्द आपण पाहिलेले आहेत आणि एवढे सफिशियंट आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडणार विरोधार्थी समानार्थीसाठी. आणि आय नो की बरेच जण विचारतात की कोणते शब्द केले पाहिजेत, कुठून केले पाहिजेत. तर हा एकच सोर्स पुरेसा आहे. सो नक्कीच हा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला मी टास्क ऑलरेडी दिलेला आहे की असे कोणते शब्द आहेत जे तुम्हाला पूर्वी माहिती नव्हते पण आता नव्याने कळलेले आहेत, ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. लेटेस्ट कोण कोण लिहू शकतंय. And thank you so much for watching this video. See you in the next video. Best of luck for your exams. Bye bye.